तुम्ही बोला ना एकदा डॉक्टरांशी. बोललो की मगाशी 10 मिनिटं बी झाली नसतील. काकी आत्ताच सलाईन लावली आहे ना, औषधाचा परिणाम व्हायला जरा वेळ लागायलाच की. यू सुष्मे, तुम्ही सगळेजण असा वाईट विचार करू नका बरं. हे बघा आता तिचा उपचार सुरू झाल्यात ना, वाटेल तिला बरं. असं कसं म्हणताय अक्का? आपण एकटी असती तर वेगळी गोष्ट आहे. आता तिच्या पोटात बाळ आहे म्हणूनच जरा काळजी वाटते. नाहीतर आपली अपीलही स्ट्रॉंग आहे. काय झालं? अर्जुनच्या केसची सुनावणी सुरू झाली. मला तर वाटतंय बघा आपीने ह्याचाच धसका घेतला असेल. अक्का आता ते 7 वर्षासाठी तुरुंगात जाणार आपल्या सगळ्यांचं असं होतंय. आपल्याला किती वाईट वाटत असेल. भाऊजींसोबत सुद्धा नाही बोलू शकत. हे बघा तुम्ही सगळेजण असा विचार करू नका. वर्ण देव सगळं बघत असतो सुष्मे. आणि तुला सांगते काय होणार नाही आपल्या आप्पीला, अर्जुनला बी काय होणार नाही. सगळं नीट होईल. तुमचीच एक रात दोघं बी आम्हाला काय करावं कळलं बघ. तुम्ही पाठीशी राहा. तुम्हीच बघा आता काय करायचं. अर्जुन अर्जुन डॉक्टर काहीतरी बोलतायत त्या. एक काम करा, त्यांच्या घरच्यांपैकी कोणाला तरी बोलू. मी बोलवते. घरच्यांपैकी एका कोणाला तरी आतमध्ये बोलवलंय डॉक्टरांनी. आप्या आप्या बरं वाटतंय तुला? बापू. हा अर्जुन 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 आहे की बा? कोर्ट. तुला बरं वाटतंय का? कोर्टातच गेला की तू. पण होईल की सगळं व्यवस्थित? बापू. अर्जुन अपर्णा सध्या तुम्ही आराम करा, बरं वाटेल तुम्हाला. झोपू द्या त्यांना. अर्जुन ताप पण वाटतं. आत्ताच ट्रीटमेंट चालू केली. ताप खूप जास्त आहे. मी त्यांना आता हेवी औषधं देऊ शकत नाही. त्या प्रेग्नंट आहे. खरं तर त्यांना मगाशीच ऍडमिट व्हायला पाहिजे होतं, पण ठीक आहे बघू आपण. मी आता एक इंजेक्शन लिहून देते, तेवढं मात्र घेऊन या. गुड मॉर्निंग जज साहेब. दर्शने साहेबांचं एव्हानात चांगलं रियाज झाल्यामुळं त्यांचं ओपनिंग स्टेटमेंट एकदम तुफानी झालंय बरं का. पण त्यात किती तथ्य आहे ते आपल्याला तपासून पाहावं लागेल. माझ्या आशिलावर केलेले आरोप खरे की खोटे ह्याची शहानिशा जर तुम्ही स्वतः करून पाहिली आणि त्यानंतर तुम्ही जो निकाल द्याल तो आम्हाला मान्य आहे. अर्थातच आम्ही त्यांचे केलेले आरोप चुकीचे आहे असं म्हणतच नाहीये, पण असतील तर त्याचे पुरावे सादर करावेत. आणि आमचे अशील खरंच दोषी आढळले तर त्यांना शिक्षा करावी. होय होय ते दोषीच हाय. आई तुला म्हणलं होतं ना मध्ये मध्ये बोलायचं नसतंय म्हणून. गप्पच बर का, नाही तर त्या अर्जाला सोडते ना तुला आत टाकते. जज साहेब मी काही साक्षीदार बोलवण्याची परवानगी मागतो. परवानगी आहे. चालेल. आता त्या राजाला बोलवलं म्हणजे ह्या अर्जाचा विषयच संपला. विषय तर संपलेला आहे आई. ह्याचा बी त्या आप्पीचा. तुमचाही कट असायचा का? वकील साहेब काय बोलतोय तुम्ही? ऑब्जेक्शन जज साहेब. हे बघा दर्शने, तुम्ही असं डायरेक्ट आरोप करू नका. ते आता ड्युटीवर आहेत. सॉरी सर. तुमचं असं म्हणणं आहे का तुम्हाला काहीच माहित नाही? होय साहेब, काहीच माहित नाही. आणि यांना ज्यावेळी अटक झाली त्यावेळी तुम्ही कुठे होता? अहो माझ्या बायकोला ऍडमिट केलं होतं ना, त्याच्यामुळे मी सुट्टीवर होतो. दवाखान्यातच होतो तिच्याबरोबर. करेक्ट करेक्ट. त्यांच्या ऑपरेशनसाठी एक रकमी भरपूर पैसे कोणी आणून दिले होते? अर्जुन साहेबांनी. कुठून? आता अशा परिस्थितीत त्यांना कसं विचारायचं कुठनं पैसे आणले एवढे म्हणून? बर ती किती रक्कम होती?
साधारण 3 लाख रुपये. नक्कीच ही रक्कम लाचेची असणार आहे. अहो माझ्या बायकोचा ह्या पैशाने जीव वाचलाय हे चांगलंच माहिती आहे मला. थँक्यू दर्शने साहेब, थँक्यू. जस साहेब, खरं तर माझ्या आशिलांचं कॅरेक्टर कसं आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, हे खरं तर मला तुम्हाला सांगायचं होतं. पण दर्शने साहेबांनी त्यांच्या साक्षीतच ते सांगून टाकलं. पण ते पैसे लाच घेऊन आलेले होते असं माझं स्पष्ट मत आहे जज साहेब. पण त्यामुळं चिंचुके साहेबांच्या मिसेस आज जीवनात आहेत, त्यांचं कुटुंब सुखात आहे, त्या आज बरे आहेत, हे पुरावे चालतील का? पण त्या लाचेच्या पैशाने दर्शने आता तुम्ही पुराव्यांशिवाय बोलू नका. चिंचुके तुम्ही जाऊ शकता. थँक्यू. काही चिंच काय खोटं बोलतोय, याने पैसे घेतलेत नाही. पक्का गावी त्यो परवानगी आहे. थँक्यू जज साहेब. जे काय सांगेल ते खरं सांगेल. तर मिस्टर अर्जुन, मी आता मुद्द्यालाच हात घालतो. तुम्ही भ्रष्टाचार केला आहे का? मी आजपर्यंत लाच कधी घेतली? ज्याच्यावेळी मला पैशांची गरज होती, माझ्या माणसांना पैशांची गरज होती. आणि आता तर माझ्या बाळाचा विषय आहे. हे बघ आप्पे, आत्ता जर मी आहे ना स्वतःच्या कष्टाने पैसे कमवू शकलो, ही डिलिव्हरी पार पाडू शकलो ना, तर बस मी आयुष्यात परत लाच घेणार नाही. मग जिंकली मॅच मी. मिस्टर अर्जुन वर्षा विनायक कदम, मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. सब इन्स्पेक्टर म्हणून ड्युटीवर असताना तुम्ही भ्रष्टाचार केलाय, हा आरोप तुम्हाला मान्य आहे का? मला एक प्रश्न पडलाय जज साहेब, म्हणजे भ्रष्टाचार म्हणजे काय असतं नेमकं? लाच देणं म्हणजे काय असतं? कारण काय आहे, लहानपणीच आई वडील म्हणतात, बाळा तुझा वर्गात पहिला नंबर आला ना तर तुला सायकल, दुसरा आला तर व्हिडिओ गेम. ह्याला काय म्हणायचं? लाच की मुलांच्या भवितव्याची काळजी? हे असंच थोडं बदलत जातं. आणि कॉलेज पासआउट झालो ना आपण की घरचे म्हणतात, बाळा तुला सरकारी नोकरी लागली ना तर गाडी, प्रायव्हेट जॉब लागला तर लॅपटॉप. ह्याला काय म्हणायचं? लाच की आई वडिलांचा दिलदारपणा? नवरा बायकोची भांडणं जरी झाली ना तरी आपण गजरा घेऊन येतो घरी भांडणं मिटवायला. त्या गजऱ्याला काय म्हणायचं? लाच की प्रेम? आता तसं नक्की आठवत नाही, पण ओळखतो आधीपासून. अच्छा, म्हणजे ते पोलीस ऑफिसर होते तेव्हापासून का नव्हते तेव्हापासून? हो, पोलीस होते त्यावेळी ते. म्हणजे 1 वर्षापासून तुम्ही त्यांना ओळखताय? हो सर. ते इन्स्पेक्टर असल्यापासून, बरोबर? हो. तर आता आपण मुद्द्यावर येऊ. मला सांगा, अर्जुन कदम यांनी तुमच्याकडून पैसे घेतले आहेत का? हो, अर्जुन कदम साहेबांनी माझ्याकडून पैसे घेतले.
ऑर्डर ऑर्डर. शांत राहा. जज साहेब, यांच्या बोलण्यावरून स्पष्ट होत आहे की अर्जुन कदम यांनी ड्युटीवर असताना भ्रष्टाचार केलेला आहे. त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी. जज साहेब, त्यांना कमीत कमी 7 वर्षाची शिक्षा व्हावी. अर्जुन अर्जुन मी वेगळं काय सांगणार आहे? अर्जुन आलेत म्हणजे आपण ठणठणीत बरी होणारच ना. तुम्हाला सांगतो डॉक्टर, अर्जुन आला ना तेव्हा आमच्या सगळ्यांचा जीव भांड्यात पडलाय बघा. हो, मलाही फार बरं वाटतंय. आपण जेवतायत आता. बघितलं, एवढ्या वेळ अजिबातच शुद्धीत नव्हती, आता जेवायला लागली. हो ना, सारखं भाऊजींचंच नाव घेत होती ना ती. म्हणत तीच पाहिजे होतं तिला. त्यांचं खाऊन होऊ द्या, मग भेटू शकता तुम्ही. आलेच मी. ठीक आहे. खरं सांगायचं तर माझा विश्वासच बसत नाही, अर्जुन परत आलाय ते. काय नाही हो, खरं तर माझ्या बाप्पांनी माझं ऐकलंय. हो, अर्जुनराव खरंच परत आलेत. माझा तर विश्वासच बसना बघा. सुष्मे, आता बाप्पाला जी साकडं घातलंयस ना ते नक्की पुरं करायचं बरं का. भयात का दोघांना घेऊन दर्शनाला जाते की नाही बघा. पण मी काय म्हणते, भाऊजी आलेत म्हणजे त्यांची सुटका झालीये का? अगं असंच झालं असणार पिऊ. नाही, काहीच सांगता येत नाही. कोर्टाने जर तारीख पुढे ढकलली असेल तर. ए पिऊ, शुभ बोलणाऱ्या म्हणलं तर असं बोलतेस होय का? नाही, मी सांगते ना, त्यांची सुटकाच झालीये नक्कीच. सुषमा, अगं आता अर्जुन बाहेर आला की त्याला विचारू की आपण. आता महत्वाचं काय, तो आप्पी बरोबर आहे. बापू, अहो आत्ता पुरतं बरोबर असून कसं भागल? इथनं पुढं अर्जुन प्रत्येक वेळेला आप्पेबर असला पाहिजे. होय, पण त्याच्यासाठी आपल्याला कळलं पाहिजे ना कोर्टात नक्की झालंय काय. निर्दोष मुक्तता. विनायकराव आहोत, काय सांगताय? खरंच मामनजी? हो, कोर्टानं अर्जुनची निर्दोष मुक्तता केली आहे. बघा बघा, मी म्हणत होते ना. खरंच बाई, देवच पावला म्हणायचा. पण हे सगळं झालं कसं काय? मला सांगा आधी आप्पीची तब्येत कशी आहे? आप्पी आता एकदम बरी होईल बघा. तिचा अर्जुन आलाय ना. सकाळपासून काय खाल्लं नव्हतं, जरा ग्लानीतच होती. अर्जुन आता तिला भरवतोय थोडं. हा, हे बेस झालं बघा बापू. बरं विनय काका, आता कोर्टात काय काय झालं हे सगळं सांग बघू यांना. होय, सांगा पण टीम, दुसरं काय? हा, अहो तो आबनावे ज्याची मुख्य साक्षी होती ना. तर जज साहेब, अर्जुन याने भ्रष्टाचार केलेल्याचं सिद्ध झालंच आहे. त्यामुळे तुम्ही साहेब, मला अजून काहीतरी सांगायचं. बोला बोला आबनावे, बोला 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 बोला. तुम्ही आमचे स्टार विटनेस आहात आणि तुमच्यामुळे आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होणार आहे. बोला. तेच सांगायचंय मला. आरोपी अर्जुन कदम साहेब नाही. तेवढा घेतला असतं पार. बस झालं. बरं, इथं खोटे, इथं घ्या झोपून तुम्ही आता निवांत. हा, तू कुठे झोपणार? पण मी आहे की आपली कशी आतमध्ये. अर्जा, तिथं कुठं जागा आहे? आव, तिथं तिचा हात घेऊन बसेल कॉट जवळ, लागल झोप.
पण अर्जा रातभर असं बसणार वय अवघडून जाशील की. अहो काय नाही होत कदम, विचार करा की आज जेलमधली पहिली रात्र असते माझी. नापी ताशी आजारी, काय अवस्था झाली असती माझी तर. नाही अर्जा, कल्पना बी करवत नाही मला. अरे तू आलास ना त्याच्यानंतर आपल्याला थोडाफार फरक पडला बघ. माझा तर विश्वासच बसना झालाय अर्जा, तू हित आहेस ते. हो माझा बी विश्वास बसाना, तेच झाले. कदम तो राजू आबनावे उभा राहिला साक्ष द्यायला, मी डोळेच मिटले. म्हणलं संपलं सगळं आता. 7 वर्ष आपण काय घर बघत नाही. पण काय झालं काय माहिती, त्यांनी साक्षीच फिरवली हो. अहो कदम अहो, मी नाही काय जुगाड केला. अहो शपथ शपथ, अहो मी नाही काय केलं. अरे शपथ कशा पाहिजे तू या, माझा विश्वास आहे की तुझ्यावर आता. चिंचुकेने भेट घडून आणली होती आमची माहिती का मध्ये. काय म्हणतो तुझी त्या राजूची? मी क्लिअर सांगितलं त्याला, म्हणलं हे बघा अबनवे दादा, मी हात जोडूनच सांगितलं, म्हणलं माझी काही इच्छा नाही तुम्ही साक्षेपेक्षा बदलावी म्हणून, जे काय व्हायचंय नियमाप्रमाणे होऊ द्या. शाबास अर्जा, अरे कोर्टानं तुला सोडलं ना, मग झालं तर त्यातच आलं बघ सगळं. आता तू आणि आप्पी बाळाची नीट काळजी घ्या. हे बघ तुला देवानं ही 7 वर्ष ज्यादा दिली तसा विचार कर. ज्या काही चुका झाल्यात ना त्या सगळ्या सुधरव बरं का. कदम नियती आहे बरं, खरंच आहे. कधी कधी तर काय वाटतं माहितीये का, आईच सगळी सूत्र फिरवते वरून. अरे अर्जा, चांगल्या लोकांबरोबर कायम चांगलंच होत असते. खरे कदम आत्ता मोकळं झालंय का तो वाटते माहिती. तुम्हाला बोललो नाही मी, 4 महिने लय त्रास झाला मला माहिती. अशी स्वप्न पडायची ना, सुधारायचं नाही काय. अहो जेल दिसायचं डोळ्यासमोर, त्यात आप्पीचा असा 5वा महिना, म्हणजे मोकळ्या हवेत पण जीव गुदमरायचं नुसतं. आता सगळं मोकळं झालंय असं वाटतंय. अर्जा पुण्या नव्यानं सुरुवात कर. हा करतो आता, एकदम ओकेच करणार मी, तुम्ही काळजीच करू नका. एक गोष्ट लक्षात आहे ना माझ्या कदम, तर राजू आबनवेनी साक्ष का फिरवली असेल? अर्जा त्याला कोणी सांगितलं असेल का? ए आई, अगं काय झालं, डोसकं धरून बसली, गेली नाही अजून तिकडं? खाली बस आधी, बस खाली. आई अगं काय करते? मला सांग, घावला का त्यो? कुठला घावतोय त्यो? अगं घरी गेलतो, घराला कुलूप आहे, फोन लावतोय, फोन बंद लागतोय, वाखारीत बी नाही त्यो. त्याच्या पाहुण्याचे नंबर काढले पण तरी बी सापडा ना ते. कुठं गायब झाला काय कळाना बघ. गेला त्यो, गेला. आता बसा ठो ठो बोंबलत. येत पित्ताने एवढं माझं डोकं धरलंय आणि त्याच्यात तू या काय, तू असं आभार चबार काय बी खाती, मग पित्त होणार नाही तर काय होईल तुला? ए मुडद्या, माझ्या खाण्यावर नको जात जावा. तू एवढी माती खाल्ली ना, ती कशी निस्तरायची ते सांग आधी. राजाचं तर नाही ना, तेव्हा असं म्हणणार आहे ना मी, फक्त एकदा खाऊ दे मला. अरे अशी चिडचिड करून काय उपयोग नाही बाळा. आता आई तो राजा घावायला पाहिजे होता बघ. आता काय करायचं ना सुचना झालंय मला. पण काय रे, कोणी त्याला फितवलं असेल र? सरकार? त्याच्यात नाही एवढी धमक. आणि तसं बी तुझे त्या राजाचे संबंध होते हे त्याला माहिती होतं, त्यामुळे तो नाही असल्या भानगडीत पडणार. मग कुणी केलं असेल आई? मला तर ना त्या अर्जाचा संशय येतोय. अगं नाही, त्याचं रेकॉर्डिंग मी स्वतः ऐकले या अर्जाच्या आवाजात. तो डायरेक्ट नाही म्हणलेला लाच द्यायला. अरे त्यावेळेस तिथं तेव्हा तो चिंचुके असेल. अर्जा तेव्हा खोटं बोलला असं म्हणायचं का तुला? हा मग काय तर. अरे ह्या वेळेस त्याला कुठलाच पुरावा माग ठेवायचा नव्हता, म्हणून तर बघ ना त्या रुक्मिणीला विरोध काय करत होता, त्या आप्पीच्या होला हो काय करत होता. म्हणजे त्याला शिक्षा भोगायची असं सगळ्याला वाटू दिलं आणि डाव साधला. हा तेच तर म्हणते मी. एवढा हुशार आहे अर्जा? मग लय हुशार आहे. अरे जुगाड करण्यात अख्ख्या जगात पहिला नंबर आहे त्याचा. आई एक आयडिया माझ्याकडे. काय?
बया भंट्या, अरे तुझ्याकडे तर मोठा बुवामच आहे की. हा मग टाकायचा का? दे की टाकून, विचार कसला करतो. चांगली भांडणं झुपू दे त्या लैला मजनूच्यात. अगं किती वेळेस बघणार आहेस ते फोटो? अगं खरे आहेत ते. नाही नाही, हे फोटो कुठेच माहितीये मला. कुठे फोटो? चला. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. कशी आहे आता तुमची तब्येत? मी बरी आहे. ऑफिस काय म्हणते हो आपलं? ऑफिस छान चाललंय. आपल्या नवीन डेप्युटी कलेक्टर मॅडम तायडे मॅडम जॉईन झाल्यात. अरे वा, म्हणजे आता काळजीचं काही कारण नाही. हां हो. तुम्ही कशासाठी फोन केला होता? गायतोंडे, जरा खाजगी बोलायचं होतं. बोला ना मॅडम. ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्ये राहू द्या. नक्की मॅडम. मी तुम्हाला काही फोटो पाठवलेत, ते एकदा बघून सांगा ना, खरे आहेत का बनावटी आहेत? बघतो. हॅलो मॅडम, मला तर हे फोटो फेक वाटतात. अर्जुन सर पुन्हा असं करणार नाही, पण तरीही मी एकदा खात्री करून घेतो. गायतोंड्या, मलाही तेच वाटतंय, पण मला याच्या मुळाशी जायचंय. हो मॅडम, नक्कीच. मी तपासतो आणि तुम्हाला कळवतो. हा, आणि गायतोंडे, ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्येच असू द्या. ओके मॅडम. आणि हे फोटो खरंच निघाले तर? नाही निघणार म्हटलं ना, आणि जरी अर्जुन त्या माणसाला भेटला असेल तरी हे परत सगळं करायला नकार दिला नसेल कशावरून? ते तुमच्यासाठी. अरे या हो. आणि दाजी, बाकी कोण काय का म्हणा, पण मला माहित आहे तुमची काय चूक नव्हती. असं नाही दिप्या, आपली चूक होती. अहो दाजी, चूक होती, पण आता कोर्टानं सांगितलंय ना, संपला विषय. आता फक्त एवढंच म्हणायचं, जाके पूछ अपने बारे में. आणि हो, तुम्हाला जर कोण काय म्हणलं तर मला येऊन सांगा, त्याचं कानपाडच फोडतो मी. ए दिप्या. अगं हो दिदे, आता आपण कोणाचंच ऐकून घ्यायचं नाही. अहो दिपे डॉन, तुम्ही पाठीचे असल्यावर मी घाबरतोय कुणाला? मी नाही ऐकणार कुणाचं. अहो दाजी, मी हायच हो तुमच्या बरोबर, पण खरं सांगू का, तुम्ही बाहेर आला ना, मला आता दिदीची आणि बाळाची काहीच काळजी नाही बघा. तुम्ही लय भारी सांभाळणार आहे त्यासनी. काय दिदे? हा बर, येतो मी. एवढा डबा आणलाय, हे जरा, आणि यात कपडे येते. बर येतो मी. अरे हे बेस्ट काम झालं दिप्या, थोडं खाऊन जा ना तू पण. अहो माझ्या जेवणाचं बघू हो, आज डेट आहे तुमची. नाही नाही, मला माहित आहे डेट आहे तुमची, तुम्ही जेवण घ्या. मिनिटात काळजी घे. दाजी जाऊ का मी? दिप्या सावकाश जा रे. आपे, हे बघ अन्न आहे समोर. मी शपथ घेऊन सांगतो, ह्या केस मधून सुटण्यात माझा काही हात. अर्जुन, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. नाही आपे, तुला माझ्यावर संशय येणं साहजिक आहे अगं, कारण आधी तसं वागलोय मी. पण आता कळून चुकले, ह्या जगात सगळ्यात मोठा गुन्हा कुठला असेल ना, तर तो विश्वासघात. तो नाही परत करणार मी. अर्जुन, मी तुला म्हणलं ना, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणून. चला जेवण घेऊया. सुजा, काल कोर्टात जे काय झालं त्याच्यात तुझा हात होता ना? काय? माझा काय संबंध आहे? मला तर हेच पाहिजे होतं, तो जेलमध्ये जावा म्हणून. काय हो सरकार, तुमचा हात होता का? माझा? भले, माझा काय संबंध त्याच्याशी? होय, मग राजानं साक्ष कशी बदलली? एवढे पैसे चारले होते त्याला, तरी त्यानं ऐनवेळी का पलटी मारली? नक्कीच कुणीतरी फितवलंय त्याला. काय संकल्प?
त्या राजानं तुझा शब्द नाही ऐकला. टोमणं नाही मारायचं बरं का. आता मी तुमच्या दोघांना जे सांगते ना ते कान उघडं ठेवून ऐकायचं. मी काय म्हणतोय ऐकायचं, बोलायचं नाही. तर उद्या ती आपली दवाखान्यातनं घरी आली की तिला घरातनं हाकलून द्यायची तुम्ही. काहीतरीच काय बोलताय, असं कसं करता येईल? का नाही करता येणार? हा अरे पण ती जाणार होती ना तिच्या आई बापाच्या घरी, द्यायचं तिकडेच पाठवून तिला. तेव्हा अर्जा उलट्या डोक्याचा आहे, चवताळून अंगावर इलन फाडून खाईल तुम्हाला. हे बघा, जे काय करायचं ते तुम्ही करा बस. नाही तसं नाही होणार, उलट त्या दोघांमध्ये वाकडा असणार आहे आता. अरे 2 दिवस घरी आला नाही तो, ते सोडा तिच्या शेजारून पण हल्ला नाहीये. पण ती हल्ली की आतनं. पहिला मुद्दा, अर्जा निर्दोष सुटलाय. आणि दुसरा मुद्दा, साक्षीदारानं ऐनवेळी साक्ष बदलली. हा, आणि हाच मुद्दा पकडून आपण त्या आप्पीला हाकलून द्यायची. उगं काहीतरी बोलू नका. थांबा जरा, किती मध्ये मध्ये बोलता हो, ऐकायची सवयच नाही अजिबात. उद्या ती दोघ जण घरी आली की अर्जा निर्दोष कसा सुटला हा मुद्दा घरात काढायचा आहे. आप्पीने आधीच बघितले, त्याच्यामुळे तिच्या डोक्यात हेच असणार आहे का अर्जानं आताही पैसे दिलेत, लाच दिल्याने मग सुटलाय. पण हे खरं आहे का? हा मग. अरे ते खरंय का खोटं हा विषयच नाहीये. मुद्दा हा आहे की आप्पीला पटलं पाहिजे. ती दोघं घरी आली की हाच मुद्दा काढायचा आपण. म्हणजे मग बघा ती आप्पी कशी चिडती ते. आणि ती भडकली की आपण परत तिलाच बोलायचं, अर्जानं तुझी एवढी सेवा केली तू त्याच्यावरच उलटली असं म्हणून परत मोकळं व्हायचं. द्यायचं आकलू. एक नंबर प्लॅन आहे. काही करून राजूचं आणि आप्पीचं बोलणं करून द्यायला पाहिजे. तिचा गैरसमज होता कामा नये. म्हणजे भाऊजींनी परत असं केलंय का? कुणाच ठाऊक बाई. आणि केलं असेल तर काय चुकीचं केलंय भाऊजींनी? कुणासाठी केलं त्यांनी? अपर्णा आणि बाळासाठीच केलंय ना? अगं होय, पण ते तिला कळायला नको का? ती तिचीच तत्व कुरवाळत बसेल परत. नाही नाही, असं नसायला पाहिजे. मी तर आता गप बसणारच नाही. ती एका शब्दांत तरी अर्जुनला बोलू दे, मग मी सांगते तिला काय ती. खरंच आई, परत जर आपण अशी वागली ना तर घरात कुणालाच नाही आवडणार ते. अगं खपवूनच घेणार नाही तर मी तिला आल्या पावली अशीच घरी पाठवते की नाही बघ. अहो तिला घरी तरी येऊ देत ना, आल्यावर बोलूयात आपण तिच्याशी. तुला पटतंय ना माझं? मग विषयच संपला. आता अख्खं घर आहे माझ्यासोबत. मग बघू या घरात माझं चालतंय का तिचं चालतंय. एक मिनिट, तुमचं हे जे काही बोलणं चाललंय ना ते सगळं अधांतरीच आहे ना? साक्षीदारानं अर्जुनच्या सांगण्यावरून साक्षी फिरवली, याला काय पुरावा आहे तुमच्याकडे? का छळतंय तिला? ए स्वप्नील दादा, अरे आत्ता नाहीये पुरावा, पण आपल्या अपर्णवहिनी कशा आहेत माहिती ना तुला? हा, एकदम तत्वनिष्ठ. नाही नाही, ती आता असलं काय नाही करणार. अहो काय सांगताय, तुम्हाला माहित नाही काय? लग्नाच्या मांडवतनं अपर्णवहिनी एवढं एकच कारण सांगून पळून गेल्या होत्या. अहो तिला तिच्या तत्वांच्या पुढं काहीच महत्वाचं नाही. आजही जर आप्पीला अर्जाच्या विरोधात एखादा पुरावा सापडला ना तर ती त्याला परत जेलमध्ये पाठवायला मागं पुढं बघणार नाही. काय आप्पे, बरोबर बोलतोय ना मी? आप्पे कुठे याच्या नादाला लागते? चल तू आज चल. हा चल आपण. थांब बापे. वहिनी अगं तुम्ही थांबा जरा, मी बोलतीये ना. आज तुम्हाला जरा सरळ सरळ सांगूनच टाक, जर अर्जुनच्या विरुद्ध असं काही तुला मिळालं तर तू कुणाच्या बाजूने उभी राहशील ग? अर्जुनच्या का तत्वांच्या? अर्जुन, तू लगेच ड्युटीवर चालला काय? दादा चाललो नाही, आलोय.
म्हणजे नाही, इथे एक जरा केस चालू होती, म्हणलं त्याचा पर्दाफाश करूनच जावं. आई, अगं पोलीसवाला परत आला, आता काय करायचं आपण? मी सांगतो ना कसं करायचं ते. मला काय वाटतंय, आधी मी काहीतरी सांगतो ना. अर्जा काय चाललंय? सुखात मिठाचा काटा टाकल्याशिवाय जमतंय बाई या मायलेकरांना. ए, आमच्या घराच्या मध्ये तोंड घालणारी तू कोण ग? हा, आणि आम्ही कशाला मिठाचा खडा घालू? अहो पण ह्यो अर्जा एवढी शायनिंग मारतोय पोलीस झालाय म्हणून, परत वर्दी भेटली म्हणून, त्याची काहीतरी खातरजमा केली पाहिजे ना. ए डोबळ्या, लय शहाणपणा करू नको, कोर्टानं सांगितलंय तसं. आणि कलेक्टर मॅडमनी त्यांनी कुठं सांगितलंय? मगाशी एवढ्या सगळ्यांनी प्रश्न विचारले, त्यातल्या एका तरी प्रश्नात उत्तर दिले का त्यांनी? मी उत्तर दिले ना, मग बस. अरे तू तर बोलूच नको, निव्वळ येडा आहेस तू. स्वतःच्या हाताने पायावर कुऱ्हाड मारून घेतलीस तू. अरे काय चाललंय? थांबा जरा. अरे ती पोरगी आजारी होती ना, त्याला घरात ते येऊ द्या आधी. सरकार अहो पहिले अर्जाचं ठरू द्या की, नाहीतर यो इथनं शायनिंग मारत जायचा आणि परत त्याला अटक व्हायची. एक मिनिट ढोबळे, तुमचा काय मुद्दा आहे? स्पष्ट बोला की. माझा मुद्दा क्लिअर आहे. म्हणजे तुम्हाला 2 दिवस आधीच फोटो पाठवले, आता ह्या बाकी सगळ्यांना सांगू की? उगीच लांबड लावू नको, काय ते पटकन बोलच. जरा दमदर अर्जा, तुला लईच घाई आहे रे. अति घाई संकटात नाही भावा. बघ, इन्स्पेक्टर साहेब, मला मारू नका बरं का. काय आहे त्यात? दाखवणार, सगळ्यांना दाखवणार. अजिबात घाई गडबड करायची नाही. घ्या बघा सर. बापू बघा, घ्या. काका, अरे अर्जा यो तर राजू आप नाव आहे ना? बायको तर मीच आहे तुमची. मग कुणी काहीही म्हटलं तरी रुक्मिणी, अगं तुला टाकली यांनी. तू या घरची किरसुनीच आहेस. तुम्ही इथल्या मालकीण आहात. हे घर तुमच्यामुळे आहे, हा सरकार सुद्धा तुमच्यामुळेच आहे. हे डोक्यात फिट करून ठेवायचं. लय वाईट परिणाम भोगायला लागणार आहेत सगळ्यांना याचे. काय अवस्था करते ना तुमची, आता बघाच. चला रा. आई, सरकार आता जे काय म्हणले ते लक्षात ठेवायचं बरं का. आणि मला तुम्हा सगळ्यांची माफी मागायची आहे. माझ्या हातून फार मोठा गुन्हा घडलाय. अरे दादा, पण असं काय आहे? वेळ आल्यावर सांगेल विना, पण मला आज कळलंय, आप्पी आणि अर्जुन जोवर आहेत तोवर आपल्या घराचं कोणी काही वाकडं करू शकणार नाही.